बास, खूप संधी दिली तुला मी, पण ह्यावेळी तुझ्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नसणार आहे, मिस्टर अमित राज्याध्यक्ष. आता जो काही तांडव होईल तो समोरासमोर होईल. डोळे मिटलेले पण एक कडकडाटी हास्य होतं त्याच्या चेहऱ्यावर. हो, तोच होता तो, मोहन आबासाहेब राज्याध्यक्ष. आता पुढे. मधू आणि अर्णव पण बऱ्याच दिवसांनी आले होते, म्हणून त्याच रात्री ते 4 जण म्हणजेच मधू, अर्णव, जानू आणि अमित गप्पा मारत लॉनमध्ये बसले होते. जानू, आय एम सॉरी, मधू बोलली. का गं सॉरी का म्हणतेस? काय झालं? जानू म्हणाली. जानू, अगं जेव्हा आपण निर्मलाच्या लग्नाला गेलो होतो तेव्हाच तू मला मावशीबद्दल सांगितलं होतं की तुला तिकडे काहीतरी गडबड वाटते, पण मीच तुला त्या मॅटरपासून थोडं दूर राहा म्हणून सांगितलं होतं. जर मी तुला तेव्हाच सपोर्ट केला असता तर कदाचित मावशी आपल्याला ह्या आधीच सापडल्या असत्या. खरंच सॉरी अमित. मधू आता अमितची सुद्धा माफी मागत होती. इट्स ओके मधू. अगं ह्या जर तरच्या गोष्टी आहेत आणि तू कुठे हे सगळं जाणून बुजून केलं. तुला पण जानूला कोणत्याही अडचणीत टाकायचं नव्हतं. तुला तिची काळजी वाटत होती म्हणूनच तू केलं ना. इट्स ओके. आता त्याचा जास्त विचार करू नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता मॉम आपल्या सोबत आहे. ह्याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं? अमित तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला. मग ती पण शांत झाली. तुम्ही बसा, मी आलेच. मॉमना बदामाचं दूध द्यायचं आहे, ते देऊन येते, जानू बोलली आणि आत गेली. अमित मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. तो मनातच, माझी जानू मॉमचं खाण्यापिण्याचं वेळापत्रक अगदी काटेकोरपणे पाळते. आय लव्ह यू डिअर. काकांचा काही पत्ता लागला का? अर्णवने विचारलं. काका नको म्हणू त्याला, डेव्हिल आहे तो. अजून काही पत्ता नाही लागलाय त्याचा, पण कोणत्याही बिळात लपून बसला ना तरी त्याला शोधून काढीन मी आणि ह्याच हाताने शिक्षा देईन, अमित रागात बोलला. थोडा वेळ ते गप्पा मारत बसले आणि मग आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. अमितने मॉमच्या रूममध्ये जाऊन पाहिलं तर मॉमना आता झोप लागली होती आणि जानू तिथून उठून येत होती. मग त्याने पण मॉमच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो जानूसोबत त्यांच्या बेडरूममध्ये गेला. दोघेही फ्रेश होऊन बेडवर बसले होते. थोडा वेळ गप्पा मारल्या त्यांनी आणि मग जानू बोलली, चला मी झोपूया आता, गुड नाईट. त्यावर तो म्हणाला, हो चल झोपूया, सकाळी उठून आजच्यासारखीच माझी मॉर्निंग स्वीट करायची आहे मला. म्हणजे? तिने हसून विचारलं. तसं त्याने तिला जवळ ओढलं आणि बोलला, जान, आज सकाळी खरंच खूप हॉट दिसत होतीस तू. रोज असंच तुझं दर्शन मला झालं तर माझी तर मॉर्निंग स्वीटच होईल ना. तो एकदम खट्ट्याळपणे म्हणाला. तसा तिला आजचा सकाळचा सगळा प्रसंग आठवला आणि शरीरात गुजबम्स आले. चला काहीतरीच तुमचं तर, ती लाडिवापणे म्हणाली आणि त्याला ढकलून बेडवर गेली. अगं खरंच, तो बोलला आणि तिच्या शेजारी आला आणि मग तिला मिठी मारून झोपून गेला. दुसऱ्या दिवशी मधू, अर्णव, मावशी आणि अंकल त्यांच्या घरी परत गेले. आता मॉमला घरी येऊन आठवडा झाला होता. जानू मॉमच्या सगळ्या डाएट्स आणि औषधाच्या वेळा सांभाळत होती आणि त्यांचं सगळं करत होती. अमित पण मागचा पूर्ण आठवडा घरूनच ऑफिसचं काम करत होता, कारण अजूनही मोहन राज्याध्यक्षांचा काहीच पत्ता लागला नव्हता आणि तो त्याच्या फॅमिलीला असं एकटं सोडू शकत नव्हता म्हणून. आता मॉम पण घरात चांगल्या रुळल्या होत्या. जास्त वेळ जानूसोबत असल्यामुळे त्या जानूशी जास्त कम्फर्टेबल होत्या. त्या आठवड्यामध्ये डॉक्टर पण 3 वेळा येऊन मॉमना चेक करून गेले होते आणि त्यांच्यामध्ये सुधारणा होत आहे असेही बोलले होते. त्यामुळे सगळ्यांच्याच आशा आता वाढल्या होत्या. जानू पण मॉमना त्यांच्या फॅमिलीचे जुने अल्बम दाखवून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करायला सांगायची. त्याच रात्री मॉम झोपल्या होत्या. अचानक त्यांना घाम येऊ लागला. त्या घाबरल्या. झोपेतच काहीतरी बडबडत होत्या, पण नर्सला काही कळत नव्हतं. नर्स त्यांच्याकडे पाहत होती, पण मॉमचे डोळे बंदच होते आणि त्या बडबडत होत्या, नाही
नको, वाचवा आम्हाला, वाचवा प्लीज, आरू. त्या जोरात किंचाळत उठल्या. तर समोर अमित भरल्या डोळ्यांनी उभा होता. त्याने पटकन जाऊन मॉमला मिठी मारली आणि शांत करू लागला. अमित, आरू, माझी आरू, ती कुठे आहे? आमची गाडी खोल दरीत पडली होती. आरूला शोध ना, आरू कुठे आहे? मॉम रडत होती आणि सोबत अमित पण रडत होता. बाजूला जानू आणि डॅड पण अश्रू गाळत होते. जेव्हा मॉम झोपेत बडबडत होत्या तेव्हाच नर्सने जाऊन त्यांना सगळ्यांना बोलावून आणलं होतं. मॉम, श्श, आता रडायचं नाही. अमित त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. पण त्यांचं रडणं काही थांबत नव्हतं. अमितला कळत नव्हतं की आता मॉमला सगळं आठवलंय तर आनंद साजरा करायचा की आरूला कायमचं गमावलंय त्याचं दुःख मानायचं. मग मॉमने समोर बसलेल्या रामना पाहिलं. तशा त्या उठल्या आणि राम जवळ गेल्या. राम, हे काय, म्हणजे हे कसं झालं? मॉम त्यांना व्हीलचेअरवर बघून शॉक झाल्या होत्या. रामना पण अश्रू अनावर झाले. मग भरल्या डोळ्यांनीच त्यांनी मॉमना सांगितलं की त्या ॲक्सिडेंटमध्येच त्यांचे पाय गेले. मॉमने त्यांना घट्ट मिठी मारली आणि हुंदके देऊन पुन्हा रडायला लागल्या. जानू हे सगळं बाजूला उभी राहून बघत होती. बराच वेळ सगळे तसेच बसून होते. कोणीच काहीच बोललं नाही. मग अमितनेच मॉमना झोपवलं आणि आराम करायला सांगितला. कारण आत्ता रात्रीचे 2 वाजले होते. मॉम पण शांत झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. आता सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे जानू मॉमच्या रूममध्ये नाश्ता घेऊन आली. मॉम पण आता फ्रेश होऊन बेडवर बसली होती. त्यांना सगळं आठवलं होतं. त्यामुळे आज घरात सगळेच खुश होते. जानूने मॉमला नाश्ता दिला. पण जानूला जाणवलं मॉम रोजच्यासारख्या तिच्याशी आज बोलत नव्हत्या. त्यामुळे तिला थोडं वाईटच वाटलं. पण तरी ते मनातच ठेवून ती मॉमचा सगळा नाश्ता संपेपर्यंत तिथे बसून राहिली आणि मग तिने त्यांना औषधं दिली. तिच्या मनात वेगळेच विचार येत होते की मॉमला अचानक काय झालं? कालपर्यंत तर त्या माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलत होत्या. पण आज त्यांना सगळं आठवलंय तर त्या माझ्याशी नीट का बोलत नाहीयेत? त्यांना मी नाही आवडले का त्यांची सून म्हणून? पण तो विचार येताच तिने भीतीने एक आवंढा गिळला. जान्हवी, अमितला बोलावून आण. मॉमने तिला आवाज दिला. तशी जानूने होकारार्थी मान हलवली आणि तिने अमितला बोलावून आणले. अमित रूममध्ये आला. मॉम, कशी आहे तब्येत आता? अमितने विचारलं. मी बरी आहे, बस तिकडे, मॉम बोलली. त्यांच्या शब्दांना थोडी धार होती. अमितने हळूच जानूकडे पाहून डोळ्यांनीच विचारलं की काय मॅटर आहे? तसं जानूचे डोळे पाणावले. तिला तरी कुठे काय माहीत होतं. ती कशीबशी बोलली, तुम्ही बोला, मी जाते बाहेर. त्यावर मॉम बोलल्या, थांब, तू पण बस त्याच्या शेजारी. आता तर जानूला अजूनच रडू यायला लागलं. नक्की मॉम काय बोलणार आता? बिचारी टेन्शनमध्ये आली होती. अमितलाही काही कळत नव्हतं. मग मॉम दोघांच्या समोर आल्या. अमित, कधी लग्न केलं तुम्ही? मॉमचा एकदम खणखणीत आवाज आला. आता 4 महिने होऊन गेले, अमित बोलला. मग मॉमने एक कटाक्ष जानूवर टाकला. तशी जानूची धडधड प्रचंड वाढली. आणि तू ग, पूर्ण जगात तुला काय माझाच मुलगा मिळाला होता का लग्न करायला? मॉमने खूप रुक्षपणे विचारलं. मॉम प्लीज, तू कशी बोलतेस जानूशी? अमित बोलला. जानूच्या तर डोळ्यातून गंगा जमुना व्हायला सुरुवात झाली होती. प्लीज काय प्लीज? बरोबर तेच तर बोलते मी, मॉम बोलल्या. आता अमित पण गप्प झाला. जानू आणि अमित दोघांचेही चेहरे बघण्यालायकीचे झालेले. पण त्यांना तसं बघून आता मात्र मॉम हसायला लागल्या आणि जानूच्या बाजूला बसल्या. जानूला काही कळेना. अमित, कुठे भेटली रे तुला ही? खूप लकी आहेस तू की तुला जानूसारखी बायको मिळाली. आणि तुझ्यापेक्षा लकी तर मी आहे की ती माझी सून आहे. मी दिवा घेऊन जरी अख्खं जग ढुंडाळलं असतं ना तरी मला जानू एवढी समजूतदार,
सुंदर मुलगी मिळाली नसतीच तुझ्यासाठी. मॉम बोलल्या तशी जानू एकटक त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि मग हसली. बाय द वे, लव्ह मॅरेज और अरेंज मॅरेज? मॉमने विचारलं. तसं अमितने लाजून केसांतून हात फिरवला आणि बोलला, मॉम, लव्ह मॅरेज. आता मॉम पण हसल्या. जानू, माझ्या या इमोशनल मुलाला फक्त तूच सांभाळू शकतेस. जेव्हा तू माझी इतकी काळजी घेऊ शकतेस तर माझ्या अमितला पण तूच सांभाळू शकतेस व्यवस्थित. माझी तर त्याच्याबद्दलची चिंताच मिटली. मॉम पाणावलेल्या डोळ्यांनी बोलल्या. जानूने पटकन मॉमचे डोळे पुसले. मॉमने पण त्या दोघांनाही मिठीत घेतलं. खूप सुखाने संसार करा दोघंही. अजून काय पाहिजे मला? मी लग्न पाहिलं नाही तुमचं, पण माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. मॉम बोलल्या तसं अमित आणि जानू एकमेकांकडे पाहून हसले. अमितने आता मॉमचं सगळं सामान त्यांच्या हक्काच्या बेडरूममध्ये शिफ्ट केलं. राम खूप खुश होते की फायनली त्यांच्या रीमाला सगळं आठवलं होतं. ज्या 2 नर्स मॉमसाठी ठेवल्या होत्या त्यांची पण आता काही गरज नव्हती, म्हणून त्यांची पण ड्युटी संपवून टाकली होती. मॉमला आणि घरच्यांना आरूच्या जाण्याचं दुःख होतंच, पण आता ह्या गोष्टीला 2.5 वर्ष झाली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःला सावरलं आणि आता त्यांच्यासोबत एका वटवृक्षाप्रमाणे उभे असलेल्या त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांनी नव्याने पुन्हा जगायचं ठरवलं. आता मॉमला सगळं आठवून येण्याला 2 आठवडे झाले होते. घरी एकदम प्रसन्न वातावरण होतं, जसं आधी असायचं. पण फक्त एकच अडसर होता, तो म्हणजे तो बिळात लपून बसलेला नाग अजून काही सापडला नव्हताच. हो, तोच मोहन, राज्याध्यक्ष. अमितने त्याची इंटेलिजन्स टीम लावली होती त्याला शोधायला, पण अजून काही तो सापडला नव्हताच. इतके दिवस अमित घरूनच काम करत होता, पण अजून जास्त दिवस आता त्याला घरी थांबता येणं शक्य नव्हतं. काही डील्स ऑफिसमध्ये जाऊनच मार्गी लावता येणार होते. आता 15 ते 20 दिवस झाले होते तो घरूनच ऑफिस वर्क हँडल करत होता आणि आता मॉमला पण सगळं आठवलं होतं. त्यामुळे ते एक टेन्शन कमी झालं होतं. फक्त मोठं टेन्शन हेच होतं की तो मोहन राज्याध्यक्ष अजून तरी त्याच्या हाताला लागला नव्हता, म्हणून त्याला भीती वाटत होती. तशी तर त्याने सिक्युरिटी इतकी टाईट ठेवली होती की कोणीच त्या मेन्शनच्या आत जाण्याची हिंमत करणार नव्हतंच. आता रात्र झाली होती. अमित बेडवर होता. जानू तिचं आवरून फ्रेश होऊन त्याच्या बाजूला बसली. जानू, मी विचार करत होतो की मी उद्यापासून ऑफिसला जाईन. तुला काय वाटतंय? जाऊ ना मी? अमित बोलला. हो मीत, मी पण तुम्हाला हेच सांगणार होते की आता तुम्ही ऑफिसला जा, कारण घरून ऑफिस सांभाळताना किती दगदग होते तुमची ते बघते ना मी. आणि ऑफिसचं कामसुद्धा खोळंबलं असेलच ना. आता बॉसच नाही आहे तिथे, मग काय सगळं अडलं असणार, जानू बोलली. तसा तो हसला आणि तिच्या जवळ सरकून बोलला. मग जाऊ ना मी उद्या ऑफिसला? हो, जा तुम्ही, ती पण बोलली. मिस तर नाही ना करणार मला? तो बोलला. मीत, संध्याकाळी पुन्हा घरी येणारच आहात ना तुम्ही? मिस का करू? मी काही मिस करत नसते हा कोणाला, ती मुद्दाम त्याला चिडवत म्हणाली. अच्छा, नाही मिस करणार काय हा? मला मिस नाही करणार? तो बोलला आणि तिला गुदगुल्या करू लागला. नो नो मीत, प्लीज. ती खूप हसत होती, पण तो मात्र तिला गुदगुली करत होता. आता तिला त्याने बेडवर ढकललं आणि तो तिच्यावर आला. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. हळूहळू तो झुकला त्याच्या रोज फ्लेवरच्या दिशेने आणि बाजूचे लाईट्स पण ऑफ करून घेतले. आता ती त्याच्या मिठीत होती आणि तो तिच्या ओठांशी गोड चाळा करू लागला होता. थोड्या वेळाने दोघेही झोपून गेले. दुसऱ्या दिवशी अमित लवकर उठला. तो जिममध्ये जाऊन आला. जेव्हा तो बेडरूममध्ये आला तेव्हा जानू त्याला एकदम रेडी झालेली दिसली. तिने व्हाईट कलरची साडी नेसली होती, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. अरे वा, आज लवकर तयार झालीस, तो बोलला. हो, मग काय, नवरा ऑफिसला जाणार आहे ना इतक्या दिवसांनी, म्हणून माझं मी लवकर आटोपून घेतलं, ती बोलली. अच्छा, पण तुला कुठे टिपिकल बायकोसारखा टिफिन द्यायचा आहे मला, तो बोलला.
तुमचं ना हे असंच असतं, कधी कौतुकच नाही बायकोचं, ती लटक्या रागात म्हणाली. तसा तो गालातच हसला. जाने मन, आप सिर्फ हुकुम करो, आज का पूरा दिन सिर्फ आपका ही कौतुक करेंगे हम, तो नाटकी स्वरात बोलला. तशी ती मात्र गालातच हसली. मीत, तुम्ही ना जा आता आंघोळीला, मी इथलं आवरते तोपर्यंत, ती बोलली. तसा तो बाथरूममध्ये गेला, पण त्याच्या डोक्यात काहीतरी आलं. तसं त्याने दरवाजा थोडा उघडून जानूला आवाज दिला. जानू, माझा टॉवेल नाही आहे इथे, तू ठेवला नाही का? दे जरा टॉवेल मला, तो बोलला. असा कसा नाही आहे टॉवेल? मी तर ठेवला होता सकाळी, तिथेच बघा ना असेल, ती बोलली. अगं नाही आहे इथे, मी खोटं बोलतोय का? तूच येऊन बघ मग, तो बोलला. नाही नको, मी दुसरा टॉवेल देते, ती गडबडली आणि बोलली, आणि मग टॉवेल घेऊन दरवाजावर टकटक केली. तसा त्याने दार उघडलं आणि तिच्या हातातल्या टॉवेलसकट तिला आत ओढलं. ती गोंधळून गेली. अहो काय करताय तुम्ही? मी भिजले पूर्ण. उफ. शॉवरच्या पाण्याने ती पूर्ण भिजली होती आणि डोळे चोळत होती. तो मात्र मिश्किलपणे तिच्याकडे पाहत होता. त्याने शॉवर बंद केला. समोर भिजलेली ती डोळे बंद करून उभी होती आणि त्याला ती खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत होती. तिचे ते भिजलेले केस, ज्यामधून थोडं पाणी तिच्या चेहऱ्यावर टपकत होतं, ती साडी जी आता चिंब भिजली होती आणि तिच्या शरीराला घट्ट चिकटली होती, खूपच मादक दिसत होती ती. जानू, डोळे उघड ना, तो बोलला. नाही, मी नाही उघडणार. तुम्ही हे असे, अरे देवा. तिला वाटलं त्याने कपडे नसतील घातले, म्हणून नाही म्हणत होती ती डोळे उघडायला. जानू, प्लीज ओपन युअर आईज, तो पुन्हा बोलला. तसे तिने हळूहळू डोळे उघडले, तर समोर तो होता, भिजलेला, शर्टलेस. शॉर्ट्स घातली होती त्याने, पण एखाद्या हिरोला पण लाजवेल इतका हँडसम दिसत होता तो. ती त्याच्यामध्ये हरवली. तिला राहवलं नाही आणि तिच्याही नकळत तिने त्याच्या चेहऱ्यावरून तिचं बोट फिरवलं. तसंच खाली आणत त्याच्या छातीवर तिचा हात फिरवू लागली ती. पण तिच्या अशा करण्याने तो मात्र उत्तेजित होत होता. त्याने तिला मागे टेकवलं आणि तिच्या मानेमध्ये त्याचं तोंड खुपसलं. आता तो तिला किस करू लागला. तिच्या पूर्ण शरीरावरून त्याचा हात फिरत होता आणि तिच्या भावना जागृत होत होत्या. त्याचा आवेग वाढला आणि त्याने तिच्या खांद्यावर लव बाईट पण दिला. तरी तिने त्याला थांबवलं नाही, कारण तिला पण त्याचा स्पर्श हवा हवा वाटत होता. पण जेव्हा तिच्या भावना अनावर झाल्या, तिने त्याला स्वतःपासून दूर केलं आणि पळतच बाथरूमच्या चेंजिंगमध्ये गेली आणि स्वतःचे श्वास कंट्रोल करू लागली. तिला अजून तिची तगमग वाढवायची नव्हती, म्हणून ती तिथे निघून गेली होती. त्याने पण मग अस्वस्थपणे केसांमधून हात फिरवला आणि तो बाहेर निघून गेला. त्याला कळत होतं ती अशी का निघून गेली असेल. एकतर अजूनही ते शरीराने एक झाले नव्हते आणि हनीमून स्पेशल करायच्या नादात मी तिच्या मनाची चलबिचल समजून घेतच नाही आहे का? भले ती सांगते की आयुष्यभर वाट बघेन ह्या क्षणाची, पण शेवटी ती पण एक माणूसच आहे. तिचा प्रियकर तिच्या इतक्या जवळ असताना त्या गोष्टीचं सुख तिला मिळू शकत नव्हतं. तिला पण वाटत असेलच ना, जसं मला वाटतंय. आणि मी प्रत्येक वेळी तिची अस्वस्थता वाढवतो हे असं करून. यू आर व्हेरी बॅड बॉय मीत. मी पाहिलं तिला आता, किती अधीर झाली होती ती. नो, मी माझ्या जानूला असं नाही पाहू शकत, तो मनातच बोलला आणि त्याने काहीतरी ठरवलं. आता अमित खाली डायनिंग टेबलवर नाश्ता करत होता, तर जानू चेंज करून खाली आली. तो तिच्याकडेच पाहत होता, पण मॅडम काही केल्यावर मान करून त्याच्याकडे पाहत नव्हतीच. तिला खूप लाज वाटत होती. शेवटी तो गालात हसला. जानू, बास, पुरे झाली ही तगमग. आपण आजच एक होणार. जस्ट वेट अँड वॉच माय डार्लिंग वाईफ, तो मनातच बोलला आणि मग उठून ऑफिसला निघून गेला. इथे जानू मात्र विचारात पडली. त्यांनी मला बाय पण केलं नाही. रागावले असतील का माझ्यावर? मी तशी निघून आले म्हणून? म्हणजे त्यांचा मूड स्पॉईल केला म्हणून? अरे देवा, आता मी काय करू?
इथे अमितने त्याच्या टीममार्फत सगळी व्यवस्था केली. त्यांची रूम एकदम हनीमून स्वीटसारखी सजवायला सांगितली. सगळीकडे जानूच्या आवडीची फुलं, कॅन्डल्स, बलून्स, रंगीबेरंगी पडदे, सगळं तिच्या आवडीचं डेकोरेट करायला सांगितलं. जानू, आज मी तुला तुझा आनंद परत देणार. खूप वाट पाहिलीस तू, पण आत्ता नाही. आजची रात्र फक्त आपलीच असणार आहे. फक्त तू आणि मी. यू अँड मी ओनली. तो मनातल्या मनात स्वप्न बघत राहिला. इथे जानू त्यांच्या रूममध्ये सगळ्या वस्तू नेताना वर्कर्सना बघत होती. पण तिला काही कळत नव्हतं की काय चाललंय ते. ती अमितला फोन करत होती, पण तो मात्र फोन उचलत नव्हता. तिला वाटत होतं की तो रागावलाय तिच्यावर आणि म्हणूनच तो फोन घेत नाहीये तिचा. पण इथे अमितला मात्र तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि ती आता फोन करून नको नको ते प्रश्न विचारेल म्हणून तो तिचा फोन घेत नव्हता. आता संध्याकाळ झाली होती. जानू मॉमच्या रूममध्ये होती. आता मॉम आणि डॅड गप्पा मारत बसले म्हणून ती बाहेर हॉलमध्ये आली. इतक्यात तिचा फोन वाजला. अननोन नंबर फ्लॅश होत होता म्हणून तिने तो घेतला नाही. पण खूप वेळा त्याच नंबरवरून फोन येत होता. शेवटी तिने तो फोन उचलला. हॅलो, ती बोलली. हॅलो मॅडम, अमित राज्याध्यक्षांच्या तुम्ही कोण? समोरची व्यक्ती बोलली. मी त्यांची बायको आहे. काय झालं? जानू बोलली. मॅडम, त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय इथे. तुम्ही लवकरात लवकर इथे या. मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, तो माणूस बोलला. पण इथे जानूची तर शुद्धच हरपली होती. ॲक्सिडेंट? माझ्या मीतचा ॲक्सिडेंट? ती तिथे तशीच खाली बसून पडली होती. तिचा फोन तर केव्हाच खाली पडला होता. पण कसंबसं स्वतःला सावरून ती फोन हातात घेऊन धावत सुटली. ती डायरेक्ट मेन्शनच्या बाहेर. सगळे सिक्युरिटी गार्ड्स तिला अडवत होते, पण ती मात्र बेफान झालेली. मीत मीत करत बाहेर गेली. शेवटी ड्रायव्हरने कारचं दार उघडून तिला आत बसवलं. तिने कसाबसा ॲड्रेस दाखवला त्याला आणि तिथे घेऊन जायला सांगितलं. अर्जंट. इथे सिक्युरिटी गार्ड्स ड्रायव्हर अमितला कॉल करत होते, पण तो मीटिंगमध्ये असल्याकारणाने त्यांचा फोन घेत नव्हता. जानू पण गाडीत बसून त्याचा नंबर डायल करत होती, पण तो मात्र तिचा नंबर बघून फोन उचलत नव्हता. तिने मग रॉनीला फोन केला, तर अमितने हसून त्याला फोन कट करायला लावलं. पण ते बघून तिचं रडणं मात्र आता आक्रोशात रूपांतर झालं होतं. मीत. तिने जोरात साथ घातली तिच्या मीतला. पण तिचा मीत मात्र त्या फोनकडे बघून बोलला, जान, फक्त थोडा वेळ डार्लिंग, मी येतोय. प्लीज तोपर्यंत वाट बघ. लव्ह यू. पण नाही ना अमित राज्याध्यक्ष, इथे पण तू चूक केलीस. आता ह्याचे भयानक परिणाम मोजायला तयार राहा. कारण त्या मोहन राज्याध्यक्षाने त्याच्या सारीपाटावरचा डाव पुन्हा एकदा मांडला होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.